नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीचे निकाल धक्कादायक आहेत. म्हणजे ममता दीदी जाणार याची अनेकांना कल्पना आली होती, पण हा निकाल इतका जबरदस्त असेल, ममता दीदींना इतका दणका मार बसेल याची कल्पना कोणीही केली नव्हती. खुद्द ममता बॅनर्जींनाही काही याची कल्पना नसेल की आपण इतक्या दणक्या हारू. म्हणजे राज्य तर जाणारच आहे, पण आपण जिथून उभे आहोत तो भवानी मतदारसंघ सुद्धा आपल्या हातातून जाईल. भवानीपूरमध्ये सुद्धा आपण होऊ याचा अंदाज ममता बॅनर्जी यांनाही आला नसेल, पण ते ठरलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालच्या प्रचारात एका जागी झालमुडी काय खाल्ली, पूर्ण बंगालची निवडणूक पलटली. तर झालमुडी म्हणजे दुसरं काही तीच नाही. आपल्याकडे पांठेल्यावर टपरीवर भेळ मिळते, तिथे भेळचाच तो प्रकार आहे. तिकडे त्याला झालमुडी म्हणतात. एक एक मोदींनी एक झालमुडी काय खाल्ली, सरकार पलटलं, दीदी घरी बसले. तर हा निकाल बरंच काही सांगून सांगून जातोय. म्हणजे पहा, बंगालमध्ये सुरुवातीला डाव्यांचं राज्य होतं. डावे म्हणजे 35 वर्ष डाव्यांनी राज्य केलं बंगालमध्ये. नंतर दीदी आल्या, दीदींनी 15 वर्ष राज्य केलं. म्हणजे दीदी गेल्या नसत्या, पण त्याच्या अंगात आली होती. घुसखोरांना बंगालमध्ये घुसखोरांना आश्रय देण्याचं धोरण ममता दीदीने स्वीकारलं होतं. त्याची जबरदस्त रिॲक्शन बंगालमध्ये होती, आणि ते प्रकरण दीदीला खूप महागात पडलं. 2011 दीदी ममता दीदी पहिल्यांदा आल्या. ही ममता बॅनर्जी आधी काँग्रेसमध्ये होत्या. ती काँग्रेस सोडून त्यांनी इकडे वेगळं आपलं बंगालमध्ये दुकान लावलं. त्याची भट्टी जमून गेली, त्यांना मिळून गेलं. म्हणजे डाव्यांनी 35 वर्ष राज्य केलं होतं बंगालमध्ये. त्याची अँटी इन्कम्बन्सी म्हणून दीदीला सत्ता मिळाली बंगालची. यांनी 15 वर्ष राज्य केलं. आता लोकांनी तिला उलथवून टाकलाय. दीदीची सत्ता उलथवून दिली त्यांच्याच माणसांनी. दीदीला ज्याने हरवलं तो शुवेंदू अधिकारी आधी ममता दीदीचाच कार्यकर्ता, ममता दीदीचा सहकारी आहे. म्हणजे आणि हे सर्व ऑपरेशन म्हणजे दीदी म्हणजे बंगाल म्हणजे हिंसाचार हे गणित ठरलेलंच होतं. म्हणजे डाव्यांची, कम्युनिस्टांची, मार्क्सवाद्यांची वगैरे त्यांची सत्ता होती तेव्हा हिंसाचार व्हायचा, खून व्हायचे, रक्तचार. आता दीदीच्या राज्यात प्रचंड हिंसाचार चालायचा, प्रचंड दहशत होती. तर सर्व पोलीस वगैरे सर्व यंत्रणा दीदीच्या हातात असल्यामुळे ते बाहेर काही बोंबाबोंब व्हायची नाही. पण यावेळेला मोदींनी जोरदार फिल्डिंग लावली होती. रक्ताचा एक थेंब न सांडताही भाजपने म्हणजे भाजपने बंगालमध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणलंय. एकही लाठी चालली नाही. थोडंफार ते झालं, ते काही दखल घेण्यासारखं नाही. पण कुठलंही रक्त न सांडता, म्हणजे कुठलाही खून झाला नाही, कुठलंही
काही भयंकर घडलेलं नाही. काही न घडता बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झालं आहे. म्हणजे हा चमत्कार आहे. दीदींनाही विश्वास बसत नसेल की आपण हरू शकतो म्हणून. म्हणजे आज सध्या बंगालमध्ये जय श्रीरामचे नारे जोरात सुरू आहेत. जय श्रीराम, जय श्रीराम. आधी हाच नारा ऐकताना दीदीच्या दीदीचा अंगाचा तळपापड व्हायचा, तिळपापड व्हायचा. कोणी श्रीराम म्हटलेलं दीदीला खपायचं नाही. त्या रागवायच्या, अस्वस्थ व्हायच्या. आज त्यांना ते ऐकावं लागतंय. म्हणजे पूर्ण बंगालमध्ये सध्या जय श्रीरामचा जल्लोष सुरू आहे. म्हणजे दिवस कसे बदलतात पहा. म्हणजे पूर्ण हवाच पलटवून दिली आहे मोदींनी. या देशामध्ये सरकार कोणाचं असेल, कोणत्या या राज्यामध्ये सरकार कोणाचं असेल हे हिंदू ठरवतील. हे बंगालच्या निकालाने दाखवून दिलं आहे. आता हे सरकार कोणाचे बाहेरचे लोक ठरवणार नाहीत, घुसखोर ठरवणार नाहीत. हे हिंदू ठरवतील. हे म्हणजे बंगालच्या निवडणुकीचा अर्थ काय घ्यायचा असेल तर हा अर्थ आहे की यापुढे निकाल हिंदू जनता ठरवेल. हिंदू जनता जी मोठ्या संख्येने आहे, पण ती दाबल्या जात होती आतापर्यंत. कारण हे दीदीसारखी माणसं, तर त्यांना तडाखा बसलेला आहे. हिंदू जागे झाला आहे. म्हणजे ही मोठी गोष्ट आहे. म्हणजे BJP 2016 साली बंगालची निवडणूक लढली होती. तिला फक्त 3 जागा मिळाल्या होत्या. 2016मध्ये 3 जागा BJPला. नंतर 2021मध्ये 77 जागा मिळाल्या. म्हणजे BJPने घाई गेली नाही सत्ता मिळवायची. थंडा करके खाओ. 2021मध्ये 77 जागा मिळाल्या BJPला. आणि आज या निवडणुकीत भाजपला 200पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. म्हणजे शून्यापासून केलेली सुरुवात आज भाजपने सत्ताधारी होईपर्यंत मजल मारली आहे. कारण भाजप कोणत्याही गोष्टीची घाई करत नाही. प्रत्यक्ष सूक्ष्म नियोजन करून भाजपने हा विजय कमावला आहे. म्हणजे ममता दीदी आतापर्यंत जे ममता दीदीने 3 निवडणुका जिंकल्या आहे बंगालच्या, त्या ज्या पद्धतीने जिंकल्या त्याचा सूक्ष्म अभ्यास करून दीदीने भाजपने फिल्डिंग लावली. निवडणूक आयोगाला जागं केलं, ईडीला जागं केलं, CBIला जागं केलं, इन्कम टॅक्सवाल्यांना जागं केलं, मीडियावाल्यांचे कान पकडले. हे ऑलराऊंड फिल्डिंग लागली. तेव्हा दीदी एक्सपोज झाली. हे दीदीची लोकप्रियता वगैरे काही नव्हतं. हे होती दहशत. त्या दहशतीच्या जोरावर दीदी जिंकत आली. दीदीचा खल्लास झाली. भाजपने जोरदार धक्का दिला आहे. तुम्हाला काय वाटते? कमेंट करा. नमस्कार.